श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 82. कालनेमी निहावीरः शौरिशूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवकेशिहा हरिः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 642 नंबरचं नाव कालनेमी निहा. कालनेमी या असुराचा विनाश करणारा असा. काल ही बुद्धीने निर्माण केलेली संकल्पना आहे व तो परमात्मा बुद्धीच्या अतीत असल्याने तो बुद्धी निर्मित कालाचा नाश करणारा आहे. 643 नंबर वीर विजयी शूर जो नित्य विजयी पावतो असा. 644 नंबर शौरी शूरसेनाचे कुलांत उत्पन्न झालेला तो शौरी. पुराणात ज्याला उत्कल देश असे म्हटलेले आहे तेथे जगन्नाथाच्या रूपाने तो अवतरला. त्याचे सामर्थ्य अप्रतिहत असल्याने तो अत्यंत शूर आहे. 645 नंबर शूरजनेश्वर शूर जनांचा स्वामी. श्री नारायण सर्व सामर्थ्यवान शूरांमध्येही अग्रगण्य आहेत म्हणून सर्व विजयी पुरुष त्याचीच प्रार्थना करतात. इंद्रादी देवही त्याचेच पासून सामर्थ्य प्राप्त करून घेतात. अशा सामर्थ्याचे तो उगमस्थान आहे. 646 नंबर त्रिलोकात्मा सत्यस्वरूप तीनही लोकांचा आत्मा. हे 3 लोक म्हणजे 3 अनुभव क्षेत्रे होत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती व ह्या 3ही क्षेत्रांचा अनुभव शुद्ध चैतन्याच्या आधारानेच घेता येतो. आत्मा प्रकाशाच्या साह्याने जागृत, स्वप्न पाहणारा व झोपलेला मनुष्य आपल्या अनुभवांचे ज्ञान करून घेतो. म्हणूनच श्री नारायण 3ही लोकांचा स्वामी त्रिलोकात्मा आहे. 647 नंबर त्रिलोकेश 3ही लोकांचा स्वामी ईश. श्री नारायणाच्याच आधाराने सर्व कर्म प्रत्यक्षात येते व त्याचे शिवाय कर्म अशक्यच आहे म्हणून त्याला कर्माध्यक्ष म्हटले आहे. जेव्हा जिनाचे अस्तित्व शरीरात असते तेव्हा सर्व प्रकारचे अनुभव घेता येतात व जेव्हा ते शरीरातून जाते तेव्हा सर्व कर्म थांबते. अर्थात श्री नारायणच प्राणीमात्रांमधील चैतन्य प्रकाश असल्याने 3ही लोकांचा स्वामी आहे. 648 नंबर केशव ज्याचे केस लांब व सुंदर आहेत असा. हे श्रीकृष्णाचे नाव प्रचलित आहे. त्याचे हीच त्याची तेजस्वी किरणे आहेत व ती चंद्र, सूर्य इत्यादी विश्वातील तेजोगोलांनाही प्रकाशित करतात. म्हणून महाभारतात म्हटले आहे, चंद्र सूर्यांना प्रकाशित करणारी किरणे माझे केश आहेत. म्हणून विद्वान ब्राह्मण मला केशव म्हणतात. तसेच क म्हणजे सृष्टी करता ब्रह्मा, ईश म्हणजे महेश संहार करता व हे दोन्हीही श्री विष्णू व पासून उत्पन्न झाले म्हणून श्री विष्णू केशव होय. 649 नंबर केशिहा केशी असुराचा नाश करणारा तो केशिहा. 650 नंबर हरी हरण करणारा. या ठिकाणी भगवंताला नाश करणारा अशी संज्ञा दिली आहे. तो श्रीहरी भ्रमात्मक मूल्यांचा नाश करतो. या भ्रमाने मनुष्याने आपल्या आयुष्यात अंतर्गत संघर्ष व परिणामतः बाह्य जगाशी बेसूर संबंध निर्माण केले आहेत.
आपल्या दिव्य स्वरूपाच्या अज्ञानामुळे मनुष्य आपल्या व इतरांच्याही जीवनात भ्रम व दुःख निर्माण करतो, त्यालाच संसार म्हणतात. श्री नारायण आपल्या भक्तजनांचे हे संसार दुःख हरण करतो, नाश करतो, म्हणून तो हरी आहे. थोडक्यात काल नेमी राक्षसाला मारणारा, शूर कुलात जन्मलेला, श्रीकृष्ण इंद्रादी शूरांचाही शास्ता, तिन्ही लोकांच्या अंतर्यामी असलेला आत्मा, तिन्ही जगांचा स्वामी, किरणरूपी केश धारण करणारा, केशी राक्षसाला मारणारा, कारणासह संसाराचे हरण करणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 83. कामदेव कामपालक कामी कांतकृतागम अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरो नंतो धनंजयः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 651 नंबर. कामदेव प्रेमास्पद स्वामी, जो अनन्य भक्त आहे त्याचे मन भगवंतांच्या दिव्य रूप गुणांशी तन्मय होणे आवश्यक असते. परमेश्वराच्या प्रेममय मनोहारी प्रभावानेच त्याची खरी पूजा होत असते. ज्याला आपले चारही पुरुषार्थ उत्तम तऱ्हेने साध्य करावयाचे आहेत त्याला भगवंतावर प्रेम करावेसे वाटतेच व तो प्रेम भावनेने त्याची पूजा करतो. या संज्ञेचा आणखी एक अर्थ होतो प्रद्युम्न. प्रद्युम्न हा कामदेवाचा अवतार आहे. 652 नंबर. कामपाल आपल्या खऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती करणारा. जे भक्त अत्यंत प्रामाणिक श्रद्धेने व त्याच्यावरील अनन्य प्रेमाने त्याला शरण जातात त्यांच्या अंतःकरणातील खोल इच्छा भगवंतांकडून पूर्ण केल्या जातात. हीच संकल्पना आणखी एका वेगळ्या विवेचनाद्वारे बलरामाकरताही वापरली जाईल. कारण बलराम हा हलायुध म्हणजे नांगरधारी असल्याने कामनांची पूर्ती करणारा कामपालच आहे. तसेच जो प्रेमीजनांचे म्हणजे भक्तांचे पालन करतो तो कामपाल असाही या संज्ञेचा अर्थ होईल. 653 नंबर. कामी ज्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत असा अंतःकरणातील अपूर्णतेचे व्यक्त स्वरूप म्हणजेच इच्छा होणे. अशा प्रकारे स्वतःमध्ये अपूर्णता वाटणे हे आत्मस्वरूपाचे अज्ञान होय व हे सत्याचे अज्ञान अनेक विपरीत तऱ्हेचे ज्ञानही निर्माण करते. परंतु श्री नारायण हाच आत्मा आहे व तोच सत्य आहे. त्याचेमुळेच सर्व अज्ञान त्याचे ठिकाणी तात्काळ नाहीसे होते. त्यांचे मध्ये कुठलीही अपूर्णता इच्छा तृप्त करण्याची वासना राहूच शकत नाही, म्हणून तो पूर्ण काम आहे. काही टीकाकार या संज्ञेचा बरोबर विरुद्ध अर्थ लावतात. कारण संस्कृत भाषेप्रमाणे कामी या संज्ञेचा अर्थ होतो ज्याला कामना म्हणजे इच्छा आहेत असा. त्या दृष्टीने पाहता श्री विष्णू परब्रह्म स्वरूप असूनही त्याने विविधतेने भरलेल्या विश्वाची उत्पत्ती करण्याची कामना केली, म्हणून तो कामी असे म्हणता येईल. उपनिषदे उद्घोष करतात की स अकामयत, त्याने इच्छा केली. असंख्य नामरूपात्मक वस्तुजाताने संपन्न विश्व सृजन करण्याची इच्छा ही त्या परब्रह्माची व्यक्त झालेली भासमान मायेची क्रीडा होय. 654 नंबर. कांत अत्यंत मनोहारी सुंदर रूप असलेला, सौंदर्याचीही सुंदरता असलेला श्री विष्णू. भगवंतांच्या सर्व अवतारांमध्ये त्याचे रूप अत्यंत सुंदर मनोवेधक असल्याचे वर्णिलेले आहे. संस्कृत भाषेप्रमाणे क म्हणजे ब्रह्मदेव व त्याचाही प्रलयांत अंत करतो तो कांत असा या संज्ञेचा दुसराही अर्थ होऊ शकतो. 655 नंबर. कृतागम आगमांचा करता. श्रुती व स्मृती
यांना मिळून आगम म्हणतात. मागील कांत या संज्ञेच्या योग्य संदर्भाप्रमाणे तो ब्रह्मदेवाचाही प्रलयकर्ता ठरतो. त्यालाही जोडून कृतागम म्हणजे कृतयुगाचा निर्माणकर्ता असा या संज्ञेचा अर्थ इतर काही विवेचक करतात. ह्याचाच अर्थ असा की भगवंतामध्येच सर्व जगत विलीन होते व त्याचेच मधून ते पुन्हा निर्माण होते. 656 नंबर. अनिर्देश्य वपू, ज्याचा आकार किंवा अस्तित्व वर्णन करून सांगता येत नाही असा, ज्याची व्याख्या करता येत नाही असा, तो शुद्ध परमात्म स्वरूप असल्याने तीनही गुणांचे मूल कारण व पंचमहाभूतांचेही पलीकडला आहे. मनुष्याच्या शरीर मन बुद्धीमधून तोच प्रकाशित करत असल्याने त्याचे वर्णन अगर व्याख्या मन बुद्धीच्या साहाय्याने करताच येणार नाही. 657 नंबर. विष्णू, सर्वव्यापी, जो सर्व विश्वाला व्यापतो तो विष्णू. विश्वरूप दर्शनाचे अत्यंत भयचकित अंतःकरणाने वर्णन करताना गीतेच्या 11व्या अध्यायात अर्जुनाने त्याचे सर्वव्यापी असे वर्णन केले आहे. 658 नंबर. वीर, सामर्थ्यवान. वी ह्या धातूचे जन्म देणे, चमकणे, असणे, विलीन करणे व गतिमान होणे असे अर्थ होतात. ज्याच्याजवळ या सर्व शक्ती आहेत तो वीर श्री विष्णू होय. 659 नंबर. अनंत, अंत नसलेला, ज्याला वस्तू स्थल कालाचे बंधन नाही तो अनंत. त्या सत्याचे पूर्ण स्वरूप कुणालाच समजू शकत नाही. स्थलकालांनी सीमित वस्तूंना अंत असतो व त्याचे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतर होते. परंतु अनंत हे बंधनातीत असल्याने स्वभावतःच अपरिवर्तनीयच राहते. म्हणूनच श्रीनारायण अनंत आहे. 660 नंबर. धनंजय, ज्याने आपल्या सामर्थ्याने आपल्या देशाच्या समृद्धीकरता विपुल संपत्ती मिळवलेली आहे तो धनंजय होय. अर्जुनाने अशा तऱ्हेने पराक्रम करून पुष्कळच संपत्ती देशाला मिळवून दिली. म्हणून गीतेमध्ये त्याला भगवान म्हणतात. पांडवांमध्ये मी धनंजय अर्जुन आहे. थोडक्यात 4 पुरुषार्थाची इच्छा करणाऱ्या मनुष्यांनी इच्छिलेला देव, सकाम भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा, पूर्ण काम, सुंदर शरीर धारण केलेला, सर्व वेदशास्त्रांची रचना करणारा, ज्याच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करता येत नाही असा, ज्याची कांती पृथ्वी व आकाश यांना व्यापून आहे असा, गतिमान, ज्याला अंत नाही असा अर्जुन रूप असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 84. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 661 नंबर. ब्रह्मण्य म्हणजे ब्रह्माचा मित्र. ब्रह्म शब्दामध्ये शास्त्र, तप, वेद, सत्य व ज्ञान यांचा अंतर्भाव होतो. श्रीनारायण या सर्वांचा रक्षणकर्ता व मित्र आहे. तसेच येथे ब्रह्म म्हणजे जीव असाही अर्थ होतो. म्हणून तो सर्व जीवांचाही मित्र आहे. 662 नंबर. ब्रह्मकृत तप आदी ब्रह्मांचा करता म्हणजेच जो सत्यातच जगतो, तप करतो तो. पूर्वीच्या संज्ञेत निर्देशिल्याप्रमाणे तो ब्रह्मकर्ता म्हणजेच वेदकर्ता आहे. 663 नंबर. ब्रह्मा सृष्टीकर्ता ब्रह्मदेव किंवा संपूर्ण क्रियाशक्ती. या शक्ती स्वरूपाने श्री नारायणच ब्रह्मदेव रूपाने उत्पत्तीचे कार्य करतो. 664 नंबर. ब्रह्म
व्यापक, सर्वांपेक्षा महान. उपनिषदे घोष करतात की ते सत्य ज्ञान व अनंत आहे. ते ज्ञान सर्व भेद भ्रमात्मक विरोधातून उद्धार करते. त्याच्या सर्व अंगाने ते शुद्ध असते. सर्व इंद्रिय प्रतीतीच्या पलीकडले असते व त्याचाच प्रत्यय फक्त आत्म्यामध्ये स्वतःच घेता येतो. ते ब्रह्म होय. 665 नंबर. ब्रह्म विवर्धन. जो ब्रह्माचा विस्तार करतो तो. या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ होईल तप, वेद, सत्य व ज्ञान. ज्याने नारायणाची कृपा प्राप्त केलेली आहे व जो त्यास शरण गेलेला आहे तोच या सर्वांचा विस्तार करू शकतो. 666 नंबर. ब्रह्मविद. जो ब्रह्म जाणतो. ज्याने वेदांचा सर्व अंगासहित अभ्यास करून स्वीकार म्हणजे आत्मसात केला आहे असा. गीतेच्या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण उद्घोष करतात की मी वेदांचा कर्ता व ज्ञाताही मीच आहे. केवळ ब्रह्मच ब्रह्म जाणू शकते. स्वप्न पाहणाऱ्याला जागृत अवस्था कधीच प्रत्ययाला येणार नाही व जागृत झालेला स्वप्नावस्थेत राहत नाही. जागृत अवस्थेचा ज्ञाता अगत्याने जागृतच असला पाहिजे. शरीर मन बुद्धीने मर्यादित झालेला जीवात्मा जडाच्या बंधना पलीकडे ज्यावेळी पलीकडे जातो तेव्हाच त्याला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होते. अशा वेळी तो जीव न राहता प्रत्यक्ष ब्रह्मच होतो. म्हणजेच उच्च अवस्थेचे ज्ञान उच्च अवस्थेतच होते. श्री नारायण स्वतःच ब्रह्म असल्याने तो ब्रह्माचा ज्ञाता ब्रह्मविद आहे. 667 नंबर. ब्राह्मण. हे संपूर्ण भेदात्मक जगत केवळ विपरीत ज्ञानानेच परब्रह्मावर भासमान होते व ज्याला परमात्मा स्वरूपाचे सत्यज्ञान अनुभवास येते तो ब्राह्मण होय. त्याला झालेले हे ज्ञान त्याने इतरांना अत्यंत निष्काम भावनेने व अदम्य उत्साहाने द्यावे व ज्ञान प्रसार करावा हे त्याचे कर्तव्य आहे. जन्माने कोणीही ब्राह्मण होऊ शकत नाही. विश्वामित्र आदी ऋषी तपाने व दिव्य ज्ञानानेच ब्राह्मणत्वाला पोहोचले असे पुराण सांगते. श्री नारायणही अशाच तेजस्वी ब्राह्मणांचे प्रतीक आहे. तो ज्ञानदानानेच त्यांची सेवा करतो. 668 नंबर. ब्रह्मी. जो ब्रह्मासहित आहे तो. ब्रह्म याचा अर्थ पावित्र्य, वेद, सत्य व दिव्य ज्ञान. 669 नंबर. ब्रह्मज्ञ. जो नित्य ब्रह्मस्थितीतच असतो म्हणूनच ब्रह्म जाणतो तो ब्रह्मज्ञ. श्री नारायण ब्रह्मस्वरूपच असल्याने त्याचे स्वतःचे स्वरूप तोच जाणू शकतो. इतरांना ते तसे जाणता येत नाही. जागा झालेला जागृती जाणू शकतो. झोपेत असलेला किंवा स्वप्नात असलेला जागृत अवस्था जाणू शकत नाही. जागेपणीच त्याला ज्ञान होईल. 670 नंबर. ब्राह्मण प्रिय. ब्राह्मणांना म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्यांना प्रिय असलेला व ज्याला सत्यज्ञानी ब्राह्मण प्रिय आहेत असा. ज्यांना दिव्यज्ञान झाले आहे ते ब्राह्मण केवळ जातीवाचक नव्हे. अशांना नारायण प्रिय आहे व तोही अशा ब्राह्मणांवर प्रेम करतो. थोडक्यात तप, वेद, ब्राह्मण आणि ज्ञान यांचे रक्षण करणारा, तप करणारा, ब्रह्मरूप, सत्यज्ञान, अनंत स्वरूप, ज्ञान, तप इत्यादी वाढविणारा, वेद व वेदार्थ पूर्णपणे जाणणारा, ब्राह्मण रूप, तप, वेद, मन, प्राण यांचे अधिष्ठान, वेदांना पूर्ण जाणणारा,
ब्राह्मणांना प्रिय असलेला असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 85. महाक्रमो महाकर्मा महातेजा मोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 671 नंबर. महाक्रम, ज्याचा पदक्रम महान आहे असा. आपल्या 3 पावलांनी 3ही लोकांचे ज्याने मोजमाप केले अशा वामन अवताराची स्पष्ट आठवण ह्या संज्ञेमुळे आपल्याला होते. तसेच विष्णू ह्या शब्दाचा व्युत्पत्ती अर्थ दीर्घ पदक्षेप असलेला सर्वव्यापी असाही होतो. तोही येथे सूचित होतो. तो सर्वव्यापी असल्याने तो सर्व ठिकाणी सर्वाचे आधी पोहोचतो. 672 नंबर. महाकर्मा, महान कर्म करणारा. विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणे तसेच सत्य ज्ञानाची प्रतिष्ठापना व प्रसार करणे ही कार्ये खरोखर महान आहेत व ही कार्ये तो स्वतः व महापुरुषांचे कडून घडवून आणतो. हे महापुरुष अत्यंत भक्तिभावनेने त्याला शरण जातात व त्याचेशी प्रेमाने व प्राणानेही एकरूप होऊन त्याचे कार्य करतात. 673 नंबर. महातेजा, अत्यंत तेजोमय. सूर्य, चंद्र, तारे, अग्नी ह्या सर्वांना त्याचेपासून तेजाची प्राप्ती होते असे उपनिषदे उद्घोषितात. त्याचेमुळेच सर्व तेजस्वी आहेत. तोच तेजाचे दान करतो. तसेच गीतेमध्येही भगवंत म्हणतात, ते परमतत्व सर्व प्रकाशाचाही प्रकाश आहे व सर्व तमाच्याही पलीकडे ते आहे. तसेच ते पुन्हा उद्घोष करतात की ज्या प्रकाशाने सर्व जगत प्रकाशमान होते तो सूर्याच्या आतील प्रकाश, चंद्राचा व अग्नीचाही प्रकाश, तेज माझ्यापासूनच आहे हे समजून घे. ज्ञान प्रकाश स्वरूप आत्माच ह्या ठिकाणी सूचित होतो. तोच श्री विष्णू होय. 674 नंबर. मोहोरग, महान सर्प. उरक म्हणजे सर्प. गीतेमध्ये भगवंत सांगतात, अनंतश्चास्मी नागानाम. अनेक फणी असलेल्या नागांमध्ये मी अनंत नाग आहे. 5 फणी असलेल्या नागालाच शेषनाग म्हणतात. ह्याच अनंत नागावर भगवंत विश्रांती घेतात. गीतेमध्ये मी सर्पांमध्ये वासुकी आहे असे भगवंत सांगतात. हाच वासुकी भगवान शंकराचे करांगोळीमध्ये अंगठी बनून त्यांचे आभूषण झाला आणि असे लहान स्वरूप असूनही तोच वासुकी क्षीरसागराचे मंथन करण्याकरता मोठा दोरही झाला. अर्थात या विरोधाभासातून आपल्याला आठवण होते उपनिषदातील एका घोषणेची, अणोरणीयान महतो महीयान. तो अत्यंत लहानाहूनही लहान आहे व मोठ्याहूनही मोठा आहे. 675 नंबर. महाक्रतू म्हणजे महान यज्ञ. परमात्मा स्वरूपाची प्रतीती महान यज्ञाखेरीज संपूर्ण त्यागाखेरीज होणार नाही व त्याग म्हणजे अहमचा जीवभावाचा त्याग. महायज्ञ म्हणजे अश्वमेध यज्ञ असे परंपरेने समजले जाते. त्यामुळे अश्वमेध यज्ञ हेच श्री विष्णूंचे स्वरूप आहे असे समजले जाते असे काही विवेचक म्हणतात. 676 नंबर. महायज्वा, ज्याने महान यज्ञ केला आहे तो. रामावतारामध्ये त्याने अश्वमेध यज्ञ केला. त्याचे कृपादृष्टीने व आशीर्वादाने सर्व यज्ञ सिद्धीस जातात. जो योग्य पद्धतीने व श्रद्धेने यज्ञ करतो त्याला यज्वा म्हणतात. 677 नंबर. महायज्ञ, महान यज्ञ.
गीतेमध्ये आपल्या विभूती सांगताना श्रीकृष्ण सांगतात, यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. श्री नारायण स्वतःच यज्ञ स्वरूप आहे, म्हणून त्याचीच भक्ती करावी व त्याचीच कृपा प्राप्त करावी. येथे भगवंतांनी सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ श्रेष्ठ आहे असे सुचविले आहे, कारण सर्व यज्ञामध्ये ते एक आवश्यक साधन आहे व सर्व यज्ञ त्याच्यातच परिणत होतात. सर्व यज्ञ प्रक्रियेमध्ये तेच एक दिव्य सूत्र मनामध्ये धारण केले जाते. 678 नंबर, महाहवी. श्रेष्ठ हविद्रव्य. तो महान यज्ञ तर आहेच, परंतु यज्ञात अर्पण केले जाणारे हविद्रव्यही तोच आहे. गीतेमध्ये सांगितले आहे की आम्ही ब्रह्मामध्ये अर्पण करतो. अग्नी ब्रह्मच आहे व अर्पणही ब्रह्मच आहे. थोडक्यात अत्यंत वेगवान, महाकर्मे करणारा, मोठे तेज असलेला, महान सर्परूप, महान यज्ञ स्वरूप, महान असून यज्ञानुष्ठान करणारा, महान असून यज्ञ रूप, महान असून हविद्रव्य रूप, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 86. स्तवव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारण प्रियः पूर्णपुरयिता पुण्यकीर्तिरनामयः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. स्तव्य. 679 नंबर. ज्याला सर्व स्तुती अर्पण होतात असा, कारण तोच स्तुती करण्यास सर्वथा योग्य आहे, परंतु त्याचेकडून स्तुती केली जाईल असे त्याचेपेक्षाही श्रेष्ठ कोणीही नाही. सर्व त्याची स्तुती करतात, परंतु तो कुणाची स्तुती करू शकत नाही. जीव त्या आत्म्याला आवाहन करतो, परंतु आत्मा अज्ञानी जीवाला आवाहन करत नाही. 680 नंबर. स्तवप्रिय. भक्ताच्या हृदयातील प्रेमळ स्तोत्र गायनाने ज्याला आवाहन केले जाते असा. जेव्हा भक्त परमेश्वराची स्तुती करताना अत्यंत तन्मय होऊन जातो, तेव्हा विषय, भावना, अगर विचारांशी आसक्त झालेले त्याचे शरीर, मन व बुद्धी हळूहळू शांत होऊ लागतात. अशा शांत अवस्थेत अत्यंत भक्तिपूर्ण अंतःकरणाने भक्त भगवंतांच्या स्वरूपाशी, आत्मस्थितीशी एकरूप होतो. त्या अवस्थेमध्ये भक्त आपल्या अवस्थेतूनच उच्च अवस्थेत येतात व जाणीवेच्या दिव्य स्वरूपात परमात्मा नारायण स्वरूपात प्रवेश करतात. 681 नंबर. स्तोत्रम म्हणजे स्तुती गीत. ज्या स्तोत्रामध्ये भगवंतांचे दिव्य स्वरूप वर्णिलेले असते ते स्तोत्रही तो स्वतःच आहे, कारण ते स्तोत्रामधील शब्द भक्ताला परमसत्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवितात. जर भक्ताचे अंतःकरण अत्यंत भक्तिपूर्ण असेल व त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर ते स्तोत्र त्याला भगवंतांपर्यंत नेतेच, यात काही शंका नाही. कारण नाम आणि नामी हे एकच असतात असा अनुभव आहे. 682 नंबर. स्तुती. भगवंतांची आळवणी. अत्यंत दिव्य सुंदर अशी स्तुती केवळ त्याच्याच कृपादृष्टीने अवतरते, म्हणून तो स्वतःच स्तुती आहे. 683 नंबर. स्तोता. जो स्वतःच स्तुती अगर स्तोत्र म्हणणारा आहे असा. भगवंतांचे शांती, प्रेम, सौंदर्य, नीतिमानता इत्यादी गुण ज्या स्तुतीमध्ये वर्णिलेले आहेत असे स्तोत्र अत्यंत भक्तिपूर्ण अंतःकरणाने गाता गाता भक्त स्वतःच त्यामध्ये विरघळून जातो व स्वतःच भगवंत स्वरूपच होऊन जातो. म्हणून भक्त रूपाने तो स्वतःच स्तोता आहे. तसेच अशा एकरूप झालेल्या भक्ताची भगवंत स्वतःच स्तुती करतात व म्हणतात, तो मला अत्यंत प्रिय आहे. 684 नंबर. रणप्रिय.
ज्याला रण अत्यंत प्रिय आहे असा. म्हणूनच दुष्टांचा नाश व सज्जनांचे रक्षण करण्याकरता त्याने सतत सुदर्शन चक्र व गदा धारण केलेली आहे. या ठिकाणी रण म्हणजे उन्नती करता सतत केलेला संघर्ष होय. 685 नंबर. पूर्ण. परिपूर्ण. ते अनंत तत्व सदा परिपूर्ण व सम राहते. जरी सर्व वस्तुजात त्याच्यामधूनच उत्पन्न होताना दिसते तरी ते तत्व मुळीच उणे होत नाही, तर सतत तसेच राहते. श्री नारायण आपल्या ऐश्वर्याने व सामर्थ्याने सदा परिपूर्ण आहे. अंतरंगातील व बाह्य विश्वातील ऐश्वर्याने सदा परिपूर्ण असा तो लक्ष्मीपती आहे. 686 नंबर. पुरयिता म्हणजे पूर्ती करणारा. अनन्य भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो, तो श्रीहरी. 687 नंबर. पुण्य म्हणजे अत्यंत पवित्र. जेव्हा भक्ताचे अंतःकरण भगवंतांच्या दिव्य भव्य स्वरूपाच्या आठवणींनी भरून जाते, त्यावेळी आपल्या भक्ताच्या अंतरातील सर्व पाप भगवंत दूर करतो. भगवंत स्वतः पुण्यस्वरूप आहे. त्यामुळेच जेथे जेथे त्याला आवाहन केले जाते तेथील अपवित्रता हमखास दूर जातेच. 688 नंबर. पुण्यकीर्ती. त्याची कीर्ती पुण्यकारक आहे. तो अत्यंत पवित्र आहे अशीच त्याची कीर्ती आहे व जो त्याची अशा स्वरूपात स्तुती भक्ती करतो तो स्वतःच पवित्र होऊन जातो. जेव्हा भक्ताचे अंतःकरण भगवंतांच्या दिव्य नामरूपाशी एकरूप होते तेव्हा त्याच्यातील पाशवी वासना नाश पावून दूर भिरकाविल्या जातात. 689 नंबर. अनामय. ज्याला कुठलीही शारीरिक मानसिक व्याधी नाही असा. कारण त्याचे स्वरूपच शुद्ध व निष्कलंक असे आहे. तो कुठल्याही कर्मपाशात बद्ध होत नाही. त्यामुळे कर्मामधून निर्माण होणारे मानसिक अस्वास्थ्य व शारीरिक व्याधी आपल्यासारख्या सामान्य माणसास त्रास देतात तशी त्याला स्पर्शही करू शकत नाहीत. थोडक्यात स्तुती करण्यास योग्य, स्तुतीने प्रसन्न होणारा, स्तोत्र स्वरूप, स्तवन रूप, स्तुती करणारा, लोकरक्षणासाठी युद्ध प्रिय असणारा, सर्व दृष्टीने परिपूर्ण करणारा, सर्वांना संपत्तीने परिपूर्ण करणारा, स्मरणाने सुद्धा पापांचा क्षय करणारा, ज्याची कीर्ती पुण्यमय आहे असा, सर्व व्याधी रहित असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.